या सर्व प्रमुख मान्यवर संपन्न होतोय। शुभारंभ आपल्या सर्वांसमक्ष सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर संपन्न होतोय। मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातंय, त्यांचे आशीर्वाद घेतले जात आहेत। सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याचा शानदार शुभारंभ करा। प्रथा परंपरेनुसार शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलने होत असते आणि हेच दीप या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या शुभहस्ते प्रज्वलित होत आहे। सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजयजी गाडे साहेब, सन्माननीय गणेश दादा भिसे आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आनंदात उत्साहात संपन्न होत आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आजचा हा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी सुरू होतोय। उद्घाटनानंतर लगेचच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचा शुभारंभ खास सातारकर रसिक प्रेक्षकांसाठी, सातारकर नागरिकांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी केला जाईल। सुपरिचित व्यक्तिमत्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं, ज्यांच्या कलेचा कार्याचा लाभ आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेता येतोय। या ठिकाणी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित केला जातोय। माजी नगरसेवक अमरजी गायकवाड सर, सन्माननीय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गर्डे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आणि या उद्घाटन सोहळ्याचं कौतुक अभिनंदन करूयात। यशाच्या आड येणाऱ्या सर्व सीमा पार करून आकांक्षा पूर्तीकडे आपल्या या भीम फेस्टिवलची वाटचाल सदोदित आणि अखंडित चालू राहू देत अशा स्नेह सदिच्छा शुभेच्छा या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त होत आहेत। एक मिनिट तात्या, एक चंद्रनाथ मॅडम फोटो। विधिज्ञ राजेंद्र गलांडे सर, आपल्याला देखील विनंती राहील ज्योतीला ज्योत लावून आपण देखील या दीप प्रज्वलन सोहळ्यामध्ये सर्वांचे सन्माननीय संजय या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये टिकण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आपण सर्वजण टाळ्या वाजून या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुकाने अभिनंदन करूयात। भीम फेस्टिवल 2026 चा हा उद्घाटन सोहळा आणि त्यानिमित्ताने सातारच्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या समवेत संघटनेचे सर्वच पदाधिकारी आणि मान्यवर, जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी गाडे या ठिकाणी ही मायेची शाल प्रदान केली जाते। आपल्या या लाडक्या भगिनीचा सन्मान होत असताना मंडळी टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे। सन्माननीय गणेश दादा भिसे, संजयजी गाडे साहेब आणि मंचावरील आपल्या महिला आघाडीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या सन्माननीय साहिल बाबांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर त्यांचा सन्मान आणि सत्कार स्वागत करतोय। साहिल बाबा शिंदे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि विनंती करेन सन्माननीय संजयजी गाडे साहेब, गणेश काही राजकीय घडामोडी काही होऊ द्या, चर्चा अपचर्चा काही होऊ द्या, बदनामी तर शंभूराजांची पण झाली। बाईंवेळा ठरवलं, व्यभिचारी ठरवलं, बेवडा ठरवलं, म्हणजे औरंगजेबाला हवा करून मारल्यानंतर जेवढ्या वेदना छत्रपती शंभूराजांना झाल्या नव्हत्या त्याच्या 100 पटीने वेदना इतिहासात कलम कसा आहे शंभूराजांना केला। तो सक्षम असतो, त्यांच्याकडे टीका टिप्पणी होती। आम्हाला खात्री आपण सर्वसामान्य नाही, असामान्य आहात, आमदार पत्नी आहात, त्यामुळे झेडपीमध्ये जी सत्ता चालत ही कुठल्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे चालत आणि ताईचं आमच्यावरती प्रेम कायमस्वरूपी असंच राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि ताई, आपण आलात
ही भूमिका त्यांनी आपलं मनपूर्वक आभार आपला प्रेम स्नेह लोक असा जाऊ द्या ठीक आहे. वरील हा ग्रंथ त्यांना या सोहळ्याच्या निमित्तानं आदरपूर्वक सप्रेम भेट म्हणून घेण्यात येतो. साईबाबांचा आम्ही या बीड फेस्टिवलच्या निमित्ताने नगराध्यक्ष बीड फेस्टिवलच्या निमित्तानं आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी सन्मानित होत आहेत. टाळ्यांचा गजर करूया नगराध्यक्षांच्या या सत्कारासाठी. बाजूयात याही सत्कारासाठी आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व सातारा नगर परिषदेमध्ये करत असलेली ही भगिनी या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांसमक्ष स्मरणात आहे आणि महाराज साहेबांचे निष्ठावान आणि विश्वासू समर्थक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व या कार्यक्रमामध्ये सन्मानित होत आहे. मंचावर अशोकजी गायकवाड बापू आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी सन्मानित होत आहे. टाळ्या वाजूयात याही सन्मानासाठी. आजच्या या शाहूनगरीमध्ये सन्मान होतोय करवीर नगरीतील जिल्हाध्यक्ष सन्माननीय पांडुरंग कांबळे सर यांचा. कार्याध्यक्ष RS कांबळे सर आपल्याला देखील नम्र विनंती आहे. RS कांबळे सर मंचावर आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेले PRPचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय युवराज कांबळे सर आपला देखील जिल्हाध्यक्ष. मान्यवरांच्या सन्मानामध्ये पुढील सन्मान होते सन्माननीय बाळासाहेब खरात महाराज साहेबांचे निष्ठावान समर्थ प्रतिनिधी सन्माननीय बाळासाहेब खरात. बीड फेस्टिवलच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अरुणजी मला आपलं सहकार्य हे कायमच लाभतं आणि त्याबद्दलच आपला विशेष मान सन्मान राठोड मोटर्सचे प्रोप्रायटर मोहनजी राठोड. बीड फेस्टिवलच्या कविताई आवडे आपल्याला देखील नम्र विनंती. आणि याशिवाय सातारा जिल्हा पत्रकार संघाचे तमाम पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. सन्माननीय PS कांबळे सर राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचा देखील बीड फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी हे सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेले साताऱ्यातील माजी नगरसेवक सन्माननीय अमरदादा गायकवाड आपल्याला विनंती आहे. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं स्वागत ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये यानंतर संपन्न होत आहे. पत्रकार बंधू तबरेज बागवान आणि सनी शिंदे यांना या ठिकाणी तमाम पत्रकार बंधूंच्या वतीनं आपण सर्वजण अनुभवतो त्याबद्दल आपल्याला माहिती देखील आहे. आणि अशा या सातारच्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये आवर्जून स्वागत होतंय ते दंगलकार सन्माननीय नितीन चंदन शिवेसर यांचं. आज बीड फेस्टिवल 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वच पदाधिकारी जिल्हाध्यक्ष संजयजी गाडे साहेब सांगितलं बाजूला सर. या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक संयोजक सर्वांना माझा प्रणाम. आणि सर्वप्रथम मी महामानव विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आणि ज्यांनी आपली राज्यघटना लिहिली. आज आपण पाहतोय की देशामध्ये अनेक ठिकाणी अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही अनेक वाद चालू आहेत. पण आपल्या राज्यघटनेचं असं वैशिष्ट्य आहे की कोणतीही परिस्थिती येऊ त्याचं निवारण हे त्याच्यामध्ये आहे. आणि आज म्हणून आपली भारताची लोकशाही ही सगळ्यात प्रबळ आणि सगळ्यात बळकट आहे. आणि त्याचे शिल्पकार आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होताना आपण पाहतोय, युद्ध होत आहे. पण आपला भारत मात्र सर्वात आणि सर्व दृष्टींनी सुरक्षित आहे. आणि त्याचं कारण आहे आपलं संविधान आणि त्याचे संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आपला हा भक्कम पाया संविधानाचा झालेला आहे. आणि आपण पाय रोवून याच्यावर उभे आहोत. मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकच सांगायचं आहे की ते शिकले, ते बॅरिस्टर झाले
आणि ते निश्चितपणे त्यांचं वैयक्तिक आयुष्य समाधानामध्ये घालवू शकत होते. पण त्यांनी पाहिलं की माझे सर्व जे दलित बांधव आहेत, वंचित बांधव आहेत, त्यांना सोडून मी एकटाच मोठं होण्यात काही अर्थ नाही. आणि चंदनाप्रमाणे त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य हे चंदनाप्रमाणे झिजले आणि आपले सर्वच दलित बांधव हे आपल्याप्रमाणेच एका स्त्रीने यावे, ज्ञानाने प्रगल्भ व्हावे, यासाठी त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य हे व्यतीत केलं. स्वतः चंदनाप्रमाणे झिजून सुगंध हा आपल्यासाठी त्यांनी सोडलेला आहे. तर समभावाने वागणारे आणि सर्व मानव जातीसाठी शांततेचा संदेश देणारे असे बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचा फेस्टिवल आपण आज हे 4थं वर्ष आहे, आपण मोठ्या दिमाखामध्ये हा उत्सव फेस्टिवल साजरा करत आहात. आणि एक व्याख्यानानं आपली सुरुवात होणार आहे, प्रबोधनाने आपली सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तर तमसो ज्योतिर्गमय असं म्हणलं की अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट ज्यांनी आपल्याला दाखवली आणि कित्येक आयुष्यातला अंधार दूर केला ते बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतंय आज इथे उपस्थित आपण प्रत्येकाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र ते वाचलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे आणि ते जगलं पाहिजे. त्या चरित्राचा आपण 50% भाग जरी आपण अंगीकारू शकलो तरी मला वाटतंय आपल्या आयुष्याचं आणि आपल्या सगळ्याच आजूबाजूच्या बांधवांचं आयुष्याचं हे सोनं होणार आहे. आणि याप्रमाणे आपण निश्चितपणे त्यांच्या आचरणाच्या पदपथावर चालूया. आणि जे कार्य त्यांनी स्वतः पूर्ण समाजासाठी, फक्त भारतासाठी नाही तर पूर्ण वैश्विक कार्य हे त्यांच्याकडून घडलेलं आहे. आणि काही काळानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि एक शांततेचा, मानवतेचा संदेश हा पूर्ण जगासमोर मांडला. तर त्यांचं चरित्र हे आपण जगलं पाहिजे हेच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते. आणि सातारा जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या काहीही अडचणी असतील तर तुम्ही केव्हाही माझ्याकडे या. माझ्या अखत्यारीत असलेल्या 100% मी आपल्यासाठी द्यायला तयार आहे. आमदार महेश दादांचा आपला सगळ्यांचे परिचय आहेत आणि आमदार महेश दादा देखील याच विचाराचे आहेत. सर्व समाजाला घेऊन काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. मला वाटतंय मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्वाधिक निधी, जवळजवळ 9 कोटी इतका निधी आपण दलित बांधवांसाठी खास दिलेला आहे. मला वाटते सगळ्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा सदस्यांपैकी हा सगळ्यात मोठा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून दिलेला आहे. तर माझ्या अखत्यारीत जे काही आहे ते 100% मी आपल्याला देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आणि आपण कोणत्याही आपल्या समस्या, अडचणी ज्या माझ्या अखत्यारीत आहेत त्या माझ्यापर्यंत आणा. कारण मला वाटते एक संधी नियतीनं मला दिलेली आहे, जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्या पदाचा जो काही अधिकार आहे, ज्या काही त्याचं पोटेन्शियल आहे, त्या अधिकारातल्या प्रत्येक गोष्टी ह्या माझ्याकडून होतील निश्चितपणे. आणि यासाठी आपल्या सर्व बांधवांची सहकार्य मला लागेल आणि निश्चितपणे ते आपण मला द्याल असं मला वाटतं. आणि भगवंतांनी मला ही शक्ती द्यावी अशी मी या पदाला शोधेल. आणि या पदाची जी ताकद आहे त्या ताकदीचं काम या भगवंतांनी माझ्याकडून करून घ्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि हा सुवर्णयोग असा आहे की छत्रपती शंभूराजांची जीवन असा एक सुरेख संगम आपण साधलेला आहे की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे धर्मासाठी वेचलं आणि शेवटपर्यंत
कोणताही तडजोड त्या धर्मासाठी केली नाही आणि पूर्ण आयुष्य एक आमच्यासाठी एक आदर्श ठेवला की एवढी प्रचंड ताकद असताना आपण धर्मासाठी काय योगदान दिलं पाहिजे आणि ती एक शंभूराजांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्या आदर्शानेच आपण सर्वजण यापुढे वाटचाल करूया एवढंच सांगते आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि पाठिंबा असा सतत आमच्या पाठीशी राहू दे ही इच्छा या भीम फेस्टिवल निमित्त व्यक्त करते. आणि तुमचा आपला जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे व्याख्यान ते आहेत माननीय चंदन शिरे साहेब. खरं तर त्यांचं व्याख्यान ऐकण्याची एक खूप मोठी इच्छा होती. निश्चितपणे पुढे योग येईल काही कार्यक्रमासाठी पुढे जायला आहे तर आपल्या सर्वांची पुनश्च भेट निश्चितपणे होईल. एक कल्पना मनात ठेवून मी आपल्या सगळ्यांना इथे मला बोलवलं आणि मानसन्मान दिला त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार. आणि आपल्या कार्यक्रमासाठी उत्तरोत्तर हा कार्यक्रम एक भव्य दिव्य स्वरूप निश्चितपणे त्याचं प्राप्त होईल आणि त्यासाठी जी काही आमची मदत लागेल ती आपण निश्चितपणे देऊ. धन्यवाद. काही राजकीय घडामोडी काही होऊ द्या, चर्चा अपचर्चा काही होऊ द्या, बदनामी तर शंभूराजांची पण झाली. बाईन वेळा ठरवलं, व्यभिचारी ठरवलं, बेवडा ठरवलं. म्हणजे औरंगजेबानं हवा करून मारल्यानंतर जेवढ्या वेदना छत्रपती शंभूराजांना झाल्या नसतील त्याच्या 100 पटीने वेदना इतिहासात कलम कसा आहे शंभूराजांनी दिला. तो सक्षम असतो त्यांच्याची टीका टिप्पणी होती. आम्हाला खात्री आहे आपण सर्वसामान्य नाही असामान्य आहात, आमदार पत्नी आहात. त्यामुळे झेडपीमध्ये जी सत्ता चालत ही कुठल्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे चालत आणि ताईचं आमच्यावरती प्रेम कायमस्वरूपी असंच राहून अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ताई आपण आला रिपब्लिकन पार्टी आपल्याबरोबर आभार. आपला प्रेम स्नेह लोक असं जाऊ द्या ठीक आहे. आयोजित भीम फेस्टिवल या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच तुम्ही आपले गाडी साहेब यांचे प्रयत्न दरवर्षी चालू असतात आणि या प्रयत्नाला आम्ही कायम इथं पुढं सुद्धा मदत करू आणि काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही नगरपालिकेमार्फत किंवा माझ्या वैयक्तिक मार्फत हे नक्कीच देऊ. म्हणून आपल्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो. शंभूराजाचं दैदिप्यमान यश शौर्य समाजामध्ये मांडण्यासाठी 4 वर्षापूर्वी भीम फेस्टिवलची आम्ही घोषणा केली. मला आजही आठवतंय साताऱ्यात एका ठिकाणी शंभूराजांचा वाघाचा जबडा फडतानाचा पुतळा आहे. त्यांना हार घालून 14 मेची जयंती साजरी केली जायची. मात्र ज्या वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं भीम फेस्टिवलला सुरुवात केली, शंभूराजांची जयंती साजरी केली. आज सातारा शहरामध्ये वाडी वस्तीवरती मोठ्या स्वरूपामध्ये शंभूराजांची जयंती साजरी केली जाते. हे खरं भीम फेस्टिवलचं आहे. तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे, छत्रपतींच्या पेक्षा कुठलंही सन्मानाचं पद सध्या तरी तुमच्या आमच्या लेखी महत्वाचं नाही. ज्या छत्रपतींच्या मुळे बहुजन वर्ग सुरक्षित आहे त्या छत्रपतीची बदनामी करायचं योग्य वेळी थांबवलं नाही, त्यांना राज्याश्रय देण्याचं योग्य वेळी थांबवलं नाही तर मात्र भविष्यात बहुजन वर्गानं विशेषतः शिवरायांचा मर्द मराठा मावळा म्हणणाऱ्यानं आवर्जून लक्षात ठेवायचं. अरे विष देऊनी संपविला चौमुलकाचा छत्रपती, विष देऊनी संपविला चौमुलकाचा छत्रपती, भटाच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती. सांग रे भोजना सांग, तुला जाग का येत नाही, लेका बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही. भविष्यात राग येणं काळाची गरज आहे, अन्यथा आमच्या छत्रपतींचा असाच अपमान केला जाईल. भीम फेस्टिवल संदर्भात सातारा जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेश भिशेभाऊ 2 मिनिटात आपली प्रस्तावना सादर करते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.
जय भीम, जय शंभूराजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं हे 4थं वर्ष आहे. आपण या ऐतिहासिक गांधी मैदानावर गेल्या 4 वर्षापासून भीम फेस्टिवलचं आयोजन करतोय. भीम फेस्टिवलचं आयोजन करत असताना फक्त मनोरंजन हा उद्देश डोळ्यासमोर नाही, तर मनोरंजन, प्रबोधन याचा मिलाप या माध्यमातून आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये संभाजीराजांची जी अवहेलना होत आहे, संभाजीराजांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र इथली जी व्यवस्था करत आहे ते हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं इथला भीमसैनिक या फेस्टिवलच्या आयोजनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे हे आमचे राजे आहेत, हे रयतेचे राजे आहेत की ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची बीजं रोवली आणि आपल्या रक्ताचं शिंपण करून ते खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. जे स्वराज्य इथल्या कष्टकरी बहुजन वर्गाचं, इथल्या शेतकऱ्याचं, शेतमजुराचं, इथला सर्वसामान्य माणूस ज्याला असं वाटत होतं की हे स्वराज्य माझं आहे आणि हे स्वराज्य निर्माण होण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती छत्रपती संभाजी महाराजांनी केली. आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं प्रेरणा घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं या सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून काम करत आहोत. आणि हे काम करत असताना आम्ही दरवर्षी या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांशी संवाद करण्याचा एक प्रयत्न करत असतो. वर्षभर 364 दिवस इथला भीम सैनिक रस्त्यावरची लढाई करत असतो, परंतु 14 एप्रिलच्या का निमित्तानं होईना त्याला आनंद उत्सव साजरा करण्याची एक संधी मिळत असते. त्याचंच औचित्य साधून आम्ही खऱ्या अर्थानं भीम फेस्टिवल दरवर्षी साजरं करत असतो. आपण सर्वजणांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये या भीम फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदवला, आमच्या सर्वांना उपकृत केलं. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं आभार मानतो. आमचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय संजय गाडे साहेब यांच्या वतीने सुद्धा आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रती आम्ही ऋण व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.